पान नंबर 11 काढलंय सर्वांनी. माला कमंडलुरदकर पद्मयुग्मे मध्यस्थपानी युगुले डमरू त्रिशूले यस्यस्तऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे ध्यायेत्तमत्रिवरदं भुजषटकयुक्तम् आगच्छ भगवान् दत्तपाठे मे सन्निधो भव. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्रसन्तुष्टाय महाभयनिवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानन्दात्मने बालोन्मत्तपिशाचवेशाय महायोगिने अवधूताय अनसूयानन्दवर्धनाय अत्रिपुत्राय ओम भवबन्धविमोचनाय आम असाध्यसाधनाय ह्रीं सर्वविभूतिदाय क्रों असाध्याकर्षणाय ऐं वाक्प्रदाय क्लीं जगत्त्रयवशीकरणाय सौः सर्वमनक्षोभणाय श्रीमहासम्प्रप्रदाय ग्लों भूमण्डलाधिपत्यप्रदाय द्रां चिरञ्जीविने वशटवशिकुरु वशिकुरु वौषटाकर्षयाकर्षय हुं विद्वेषय विद्वेषय फट् उच्चाट्योच्चाटय ठं ठस्तम्भय स्तम्भय खें खें मारय मारय नमः सम्पन्नय सम्पन्नय स्वाहा पोषय पोषय परमन्त्र परयन्त्र परतन्त्राणि छिन्धि छिन्धि ग्रहान् निवारय निवाराय व्याधिन विनाशय विनाशय दुःखं हर हर दारिद्र्यं विद्रावय विद्रावय देहं पोषय पोषय चित्तं तोषय तोषय सर्वमन्त्रस्वरूपाय सर्वयन्त्रस्वरूपाय सर्वतन्त्रस्वरूपाय सर्वपल्लवस्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. भजन करा हो भजन करा श्री स्वामी अखंडानंद स्मरा. भजन करा हो भजन करा श्री स्वामी अखंडानंद स्मरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. बालार्कप्रभु इन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोज्वरं शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचरमाम्बरं ब्रह्मज्ञे सनकादिभिः परिवृतं सिद्धे समाराधितं दत्तात्रेय उपास्महे हृदि उदां ध्येयं सदा योगिभिः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गंगापापं शशीतापं दैन्यं कल्पतरुस्तथा
पापं तापं च दैन्यं च हरेन् श्रीगुरुदर्शनं ज्याच्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर विहारी अमरापूर विहारी औदुंबर विहारी कुरोपूर विहारी सद्गुरुनाथ स्वामी महाराज दयावंत प्रभु सद्गुरुनाथ स्वामी महाराज सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। सदानंदीचा उदयस्तु बोल भवानी की जय। सद्गुरु अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। या कुंदेनु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रामृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अध्याय 3। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। हे कमलनाभानंद कंदा हे सच्चिदानंद गोविंदा भक्तीची मकरंदा मम मुखी घाल पांडुरंगे नामधारका सावधान श्री गुरु निघाले तेथून गिरी पर्वती नारायण येऊन या पाहिला तेथे राहिले 4 मास कृतार्थ केले कैलास पुढे निवृत्ती संगमास येते झाले शीघ्रगती तेथून पुढे कुरोपूर पवित्र कृष्णाबाईचे तीर यात्रा लोटे अपार श्री गुरूंचे दर्शना श्रीपाद वल्लभ यती साक्षात असे दत्तमूर्ती जे जे चरणा लागती ते पावले इच्छित फळा श्रीपाद सौख्य दिन करते ते दुःख रूप अंधार कोठून राहावा साचार धन्य महिमा सद्गुरूचा असो तया कुरोपुरी एक विप्र सदाचारी संतती त्याची नवाचे खरी उपजता मृत्यू येतसे उभयतांनी नाना देवता आराधिल्या पुत्रा करिता दैवगती नये वारिता कोणा सद्गुरु वाचून एक पुत्र झाला त्यासी तो मंदमती दुर्गुण राशी तया पाऊन पित्यासी दुःख होई अनावर कशी बशी मौंज केली विद्या शिकवण्या सुरुवात झाली परी पुत्रा कारणे ग्रहण मुळी ती विद्या होईना पिता ताडीवरचे वर ते पाहून घाबरे फार तयाची माता साचार दुःख पुत्राचे न पाहावे निर्धार करून एके दिनी विनवी निजपती लागुनी पती राया आजपासून तुम्ही पुत्रान ताडावे हे न जरी मानाल तरी विपरीत होईल श्रीकृष्णेचे पाहून सलील जीवा पुला त्यागिन मी ऐसे कांता वचन ऐकतापि विप्र न ताडी सर्वथा त्या मतिमंदा पुल्या सुता परिचित्ती जळफळे त्याच्या चिंते करून विप्र पावला असे मरण निंदू लागले अवघे जन गावाचे त्या कुमारा तू सूर्यापोटी शनैश्वर वाहिऱ्या पोटी जन्मली गार तू धोपायाचा खर धोंड्या परी जन्म तुझा एके दिनी ऐसे झाले मायपुत्र दोघे आले जीव देण्या कारण मले कृष्णाबाईचे तीरावरी तेथे श्रीपाद वल्लभयती स्नान करीत होते प्रभाती पाहून ती सद्गुरुमूर्ती दोघे पायी लागले आम्ही जीव द्यावया सिद्ध जाहलो सद्गुरुराया परी याचा दोष जाया उपाय काही सांगणे दोष आम्हान लागावा ऐसा उपाय सांगावा पुढचे जन्मी देवदेवा ब्रह्मवेत्ता पुत्र हो तोही बाळपणात हे मी मागते तुझ व्रत ते ऐकता सद्गुरुनाथ ऐसे बोलू लागले श्रीकृष्ण गवळ्या घरी ज्या व्रते आले भूमीवरी ते मी सांगतो माझ्या परी जेने पुत्र होय तुझ पूर्वी अमंती नगरात चंद्रसेन नामे नृपनाथ त्याचा मणिभद्र सखा सत्य शिवभक्ती परायण एक माणिक त्याचे जवळी देता झाला चंद्रमौळी या माणिकाची गोष्ट
लागळी किती सांगू तुझ लागी प्रकाश त्या माणिकाचा ज्या वस्तूवर पडे साचा ती वस्तू सुवर्णाचा भाग होऊन बैसत त्या माणिका कारण कित्येक राजे इच्छित दान परी ना प्राप्त म्हणून आले एकदा लढावया ते दिवशी शनिवार तिथी त्रयोदशी साचार पूजना बैसलानुपवर महाकाल लिंगाच्या ते गवळीयाच्या कुमारांनी निजनयनी पाहुनी तैसेच येऊन यावनी पूजन त्यांनी आरंभिले अस्तमानाच्या वेळेला त्या गवळीयाच्या बालकाला धुंडीत समुदाय येता झाला त्यांच्या आप्तवर्गाचा अवघ्या गोपकुमारांसी घेऊन गेले गेहासी त्यापैकी एक तया स्थलासी लिंगापाशीच बैसला त्याची माता तया व्रत बहुप्रकारे विनवित परी तो न हले यत्किंचित गेहान येई सर्वथा म्हणून माय रागावली पूजा वगी मोडली लिंग शाळुंका फेकून दिदली तेने बाळ दुःखी झाला हर हर म्हणून आक्रंदत डोके आपटवनिया घेत ते पाहून पार्वती कांत काय करता झाला रत्नखचित मंदिर निर्मिले आत ते जायमान लिंग भले ज्याच्या प्रकाशे व्यापिले अवघे ते उज्जैनी नगर सूर्यप्रकाशा परी हा प्रकाश कोठून तरी आला रात्रीचे अवसरी म्हणून पहावया जन धावले इकडे गोपकुमारा कारण प्रसन्न झाला पंचवदन वर माग म्हणून बोलला त्या बाळकासी कुमार म्हणे गंगाधरा पूजा भंगाचा दोष जरा लागो न माझ्या जननी सहरा हेच मागणे तुझ प्रती तथास्तु बोलला भगवान समस्त राजे मंदिर पाहून त्या गोपकुमाराचे वर्णन मुखे करू लागले ऐसे शनी प्रदोष व्रत ते तू करावे यथास्थित तुझी इच्छा उमानाथ पूर्वी लगे पुढील जन्मी ऐसे म्हणून श्रीपादयती पुत्राचे श्रीहस्त ठेविती तई वेदत्रय येऊन व्युत्पत्ती कळली तया कुमारा ते अवघे ज्ञान त्यासी आले अजानपण निमाले ऐसे श्रीपाद वल्लभे कौतुक केले कुरोपुरी कृष्णातिरी त्या विप्रश्रीने अर्चन शनी प्रदोषी केले जाण श्रीपाद वल्लभा मानून निळकंठ पशुपती ऐसा गुरुकृपेचा महिमा नामधारका शिष्योत्तमा गुरुभक्तीचा जास प्रेमा तो सर्वत्र वंद्य होई तया कुरोपुरात एक रजक होता भक्त श्रीपाद चरणी प्रेम अमित जडले होते तयाचे तो एके दिनी ऐसे झाले एक बादशहा तेथे आले जलविहार करू लागले स्त्रियांसवे कृष्णेत त्या यवन भूपाच्या वैभवासी पारन लागे निश्चयसी हत्ती घोडे दासदासी सेवेस त्याच्या तत्पर ते पाहून रजगमने कोणते पाप केले येणे मानव देहा येऊन भोगणे वैभव तरीच कृतार्थता ती इच्छा रजकाची श्रीपाद वल्लभे जाणली साची ईश्वरा जाणल्या कोणाची गोष्ट आहे अशक्य सांगा नित्याप्रमाणे दंडवत रजक घाली श्रीपादा प्रत तई बोलले सद्गुरुनाथ रजकासे नेरिती तुझी इच्छा मी जाणली होशील बापा वैभवशाली जा वैदुरा नगरी यवन कुली सर्व वैभव भोगावया तेथे माझे दर्शन होईल पुन्हा तुझ कारण त्यावेळी ब्रह्मज्ञान होऊन मुक्त होशील तू मीही नरसिंह सरस्वती नामे होणार आहे यती ऐसे श्रीपाद वल्लभ सांगती तया रजका कारणे पुढे रजक पंचत्व पावला अश्विन वद्य द्वादशीला श्रीकृष्णेच्या पवित्र जला श्रीपाद झाले नाहीसे म्हणजे श्रीपाद झाले अदृश्य तया कुरोपुरास जे का भक्त विशेष त्यांना भेटी होतसे एक कश्यप गोत्रीचा विप्रवल्लभेश नावाचा धंदा व्यापार करण्याचा होता त्याचा शिष्योत्तमा तो प्रतिवर्षी कुरोपुरी येतसे कृष्णातिरी श्रीपाद चरणी ज्याची खरी होती निष्ठा लोट त्याने एकदा नवस केला जरी मजसी विपुल मिळाला पैसा तरी मी या स्थळा ब्राह्मण संतर्पण करी नकी घालीन सहस्र भोजन कुरोपुरासी येऊन सर्वदा श्रीपाद चरण चिंतित होता मानसे इच्छा त्या सद्भक्ताची श्रीपाद वल्लभे पुरविली साची म्हणून नवस फेडण्याची आला तयारी करून तो बरोबर घेतले बहुधन निघाला कुरोपुरा कारण ते तस्करांनी पाहून पंथी त्यासी गाठिले तस्कर म्हणाले आम्ही यात्रे करू आहोत पाही जातो कुरोपुरा ठाई श्रीपादाच्या यात्रेस 2 रात्र बरोबर होते ते तस्कर एका रात्री भयंकर प्रसंग आणिला तस्करे वल्लभेशाचा कंठनाळ तस्करे छेदिला तात्काळ
घेऊन या धन सकळ जाऊ लागले अधमते. तो श्रीपाद वल्लभे त्या प्रती येऊन आडविले पंथी. होता जो का त्रिशूळ हाती त्याने तस्कर ठार केले. भक्त संकटा कारण आले श्री गुरु धावून. मूर्ती ते जायमान जटाबार मस्तकी. शूल तो सव्य हाती ऐसी प्रगटली गुरुमूर्ती. एका तस्कराचे हाती विभूती त्याने दिदली. आणि म्हणाले या विभूतीस लावी वल्लभेशाच्या कंठास. तेने होईल सजीव खास तो आहे भक्त माझा. कंठा विभूती लाविता वल्लभेश झाला उठून बसता. आणि झाला विचारिता त्या उरलेल्या तस्करासी. या तस्करा कोणी मारले कोणी मजला सजीव केले. हे सर्व सांग वहिले ऐकण्या मी आतुर असे. तस्कर बोले त्यावरी एका आला जटाधारी. शूल घेऊन या करी तस्करा ते मारावया. हे चारी तस्कर तयानीच केले ठार. विभूती लाविता तव शरीर सजीव झाले मागुती. ऐसा वृत्तांत ऐकिला वल्लभेश आनंद पावला. म्हणे सद्गुरु माझा शिनला येथे येऊन प्रत्यक्ष. धन्य धन्य तू तस्कर नयनी पाहिले गुरुवर. महादोषही होती दूर सद्गुरूच्या स्मरण मात्रे. पुढे तो वल्लभेश ब्राह्मण आला कुरोपुरा लागून. घातिले सहस्र भोजन ऐसा महिमा सद्गुरूचा. ऐक शिष्या नामकरणी सांगतो मी तुझ लागुनी. श्रीपाद वल्लभ गुप्तपणी कुरोपुरासी राहिले. ज्या स्त्री लागून शनी प्रदोष व्रत कथिले जाण. तीच जन्म घेऊन आली जाण करंजपुरा. हे करंजपुर उत्तरेसी माहुरगडाचे सान्निध्यासी. तेथे वाजशनीय शाखेसी जन्म तिचा जाहला. नाव ठेविले अंबिका तीस दिदली माधवा देखा. तिच्या पोटी झाला निका अवतार श्री दत्ताचा. उभयता वयाता आल्यावर अंबिकेस झाला कुमार. जो साक्षात विधी हरिहर जड जीवा ते तारिता. पोर उपजता क्षणी ओंकार वदते झाले वदनी. तो चमत्कार पाहुनी नयनी लोक विस्मित झाले. एक दिवसाचे हे पोर वदले कैसे ओंकार. हा न मानवी प्रकार असावा कोणी सिद्धयोगी. जन्मनावशाली ग्राम लौकिकी नरहरी उत्तम. धन्य ते करंज ग्राम अवतार झाला सद्गुरूचा. माता पिता क्षण क्षणा दृष्ट बाळाची काढिता जाना. जो सकल योगियांचा योगी राणा त्यास दृष्ट होय केवी. असो दंबिका म्हणे माधवासी दूध अल्प ममस्तनासी. म्हणून बालकाच्या पोषणासी काही योजना करावो. ते ऐकता सद्गुरुमूर्ती दाविन्या आपली प्रचिती. मातेच्या स्तना लाविती हात आपुला सव्य पहा. तो निघाल्या दुग्धधारा 32 तेथे कसरा. त्या पाहुनी प्रकार जननी विस्मय पावली. आणि म्हणाली मनात हे न हे बालक सत्य. अवतरला से श्री दत्त पांग माझा फेडावया. असो 1 वर्ष झाले बाळ परी काही न बोले. एक ओंकारा विन भले जनक जननी चिंतावली. जाणत्या पुसती समाचार कशाने हा बोलेल कुमर. कोणी म्हणती पानावर जेऊ घाल पिंपळाच्या. कोणी म्हणती कुलदैवता तू आपुली पूजी सर्वथा. तेने होईल बोलता हा बालक निश्चये. ऐसी 7 वर्षे झाली जननी जनका चिंता लागली. हा मुका आहे मुळी कैसी करू मुंजयाची. गायत्रीचा उच्चार झाला पाहिजे साचार. ईश्वर कोपला आम्हावर पुत्र मुका दिदला. शनी प्रदोष व्रत केले मूल मुके जन्मले. अवघे यत्न व्यर्थ गेले हाय हाय रे दुर्दैवा. जननीचा पाहून शोक बाळ करी कौतुक. लोहार गळा घेऊन एक आला घरातून जननी पुढे. ती लोखंडाची पहार सद्गुरूचा लागता कर. होऊनी बसली भांगार जननी कौतुक करीत असे. हे वृत्त निवेदन केले पती कारण. मग तो माधव नामे ब्राह्मण काय करीते ऐका. तुकडा घेऊन लोखंडाचा देई बाळकाचे करी साचा. तोही झाला सुवर्णाचा हे त्याने पाहिले. माधव म्हणे कांतेसी हा कुलदीपा पुले वंशी. मानव लेखून कोयासी याची योग्यता थोर असे. माता पित्या कारण सद्गुरु सांगती करुण खूण. माझे मौंजी बंधन करा म्हणजे बोलेन मी. व्रत बंद होता क्षणी बाळ बोलला वेदवाणी.
त्या श्री नरहरी चरणा लागुनी नमन माझे हे असो. अवघे लोक कौतुक करीती हा दिवीचा देव निश्चिती. जड जीव उद्धराया भूमीवरती मनुज रूपे उतरला. मातेने प्रथम भिक्षा घालिता ऋग्वेद बोलला तत्वता. द्वितीय भिक्षा पदरी पडता वेद यजु बोलला की. तृतीय भिक्षा समयी जाण केले सामाचे गायन. ते अवघ्यांनी पाहून जय जयकारे गर्जियले. मग मातेस गुरुमूर्ती बोलते झाले येणे रीती. आम्हा आज्ञा द्यावी त्वरित गती तीर्थाटन करावया. ते ऐकता घाबरी झाली माता बोलू लागली. तू आमची काठी बली सोडून आम्हा जाऊ नको. गुरु बोलती त्यावर हा तुझा कोता विचार. तुम्हा पुत्र होतील चार सेवा करते सभाग्य. आमच्या नादी न लागावे आम्हा सुखे जाऊ द्यावे. गत जन्मीचे आणावे विचार काही मनात. ऐसे म्हणून मस्तकावर ठेविले झाले वरद कर. तई पूर्वजन्मीचा समाचार सर्व काही समजला. हानो हे ब्रह्मचारी श्रीपाद वल्लभ निर्धारी. जो मी पाहिला कुरोपुरी श्रीकृष्णेच्या तटाकास. शनी प्रदोष व्रत ज्याने सांगितले मज कारणे. ज्या व्रत प्रभावाने हा आला मम पोटी. ऐसे म्हणून सद्गुरुसी नमन करी साष्टांगेसी. तू पुत्र होऊनी माझ्या कुशी अवतरलास नावाला. करावया तीर्थाटना आज्ञामशी देववेना. हे ऐकून भाषणा सद्गुरु करू लागले. माते संसार मायामयी यामध्ये नसार काही. अशाश्वत देह हा पाही याचा नाही भरवसा. म्हणून शरीर जोवर तोरी परमार्थ व्यापार. करून घ्यावा झडकर ऐसे वाक्य सुज्ञाचे. माता बोले त्यावरी हे न मी काही ऐके खरी. मला पुत्र झाल्यावरी तू जावे तीर्थाटना. ते ऐकदा सद्गुरु हासले माते प्रती म्हणाले. एक कागे दोन मुले झाल्यावरी दायमी. ऐसे बोलून राहिले घरी त्या करंजग्रामा भीतरी. शिष्य शाखा जमली भारी सद्गुरूचे समीप. बालवृद्ध ब्रह्मचारी हंस परमहंस दंडधारी. अवघे येऊ लागले घरी विद्या शिकाया कारणे. सद्गुरूचे अमोघ ज्ञान अज्ञान राहील कोठून. जेथे उगवला नारायण तेथे तमकशाचा. असो गर्भिणी झाली माता नवमास लोटले तत्वता. प्रसूतीची वेळ येता जुळी मुले दोन झाली. काही दिवस गेल्यावर बोलते झाले गुरुवर. जातो आम्ही मैवर तीर्थाटन करावया. आणि होतील मुलगे दोन एक कन्या सुलक्षण. हे पूर्णायुषी अवघे जाण होतील माते निसंशय. सदा राहतील संपन्न चिंता न स्पर्शेल या लागून. बोल आपुले खरे करून आता आज्ञा देई मला. ग्रामवासी अवघे मिळाले आज्ञा देते जाहले. करंजाहून निघाले गुरु उत्तर दिशेकडे. जनक जननी बोळवीत आली सीमेपर्यंत. तेथे कौतुक केले अघटित सद्गुरूंनी ऐकाते. त्रयमूर्तीचे दर्शन माता पित्यासी देऊन. आनंदवना केले गमन वाराणसी क्षेत्राते. काशीमध्ये ख्याती झाली दर्शना येऊ लागली. ब्रह्मचारी हा चंद्रमौली वाटू लागला तयांना. तेथे कृष्ण सरस्वती एक होता वृद्धयती. त्याने सद्गुरूस केली विनंती आश्रम घ्या या कारणे. तुमचे वय आहे लहान परितेज देवा समान. ब्रह्मा विष्णू हरी आपण आहात हे मी समजलो. शास्त्रकार संन्यास न घ्यावा मने कलीस. परी त्या रक्षणा पंथास शंकराचार्य यती झाले. तैसे तुम्ही आता व्हावे संन्यास धर्मा रक्षावे. कोड आमुचे पुरवावे होऊन कृपाळू स्वामिया. श्री गुरु म्हणाले अवश्य तात्काळ घेतला संन्यास. तया वाराणसी क्षेत्रास जान्हवीच्या तटाते. कृष्ण सरस्वती गुरु केला तै नामधारक बोलला. दत्तात्रेयाने केला कैसा केला सामान्य स्वामी निजगुरु. सिद्ध मनती तयास ऐक सांगतो गुरु पिटिकेस. या सद्गुरूच्या पिठास प्रथमता चढले शंकर. पुढे विष्णू कमलासन वसिष्ठ पाराशर व्यास जाण. शुक गौडपाद सगुण गोविंद शंकर त्यापुढे. तेथून विश्वरूप पुढारी ज्ञानबोध सिद्धगिरी. ईश्वर तीर्थ त्यावरी नरसिंह सरस्वती नंतर. विद्यातीर्थ शिवतीर्थ तेथून पुढे भारती तीर्थ. त्याचा पुढे शिष्य सत्य विद्यारण्य जानपा.
नंतर श्रीपाद मुनी विद्यातीर्थ त्यापासून मलयानंद सद्गुणी शिष्य त्याचा जानपा देवतीर्थ सरस्वती वृंद तेथून सरस्वती यादवेंद्र तेथोनी शिष्य प्रसिद्ध कृष्ण सरस्वती जानपा ऐशी गुरुची परंपरा कथिली ती ध्यानी धरा कृष्ण सरस्वती पासून खरा संन्यास मिळाला सद्गुरु ते नाम नरसिंह सरस्वती धारण केले देहाप्रती बद्रिकावना गुरुमूर्ती जाते झाले तेथून पुढे प्रयाग क्षेत्रास सद्गुरूंनी केला वास तेथे माधव नामे विप्रत्यास एक येऊन भेटला सद्गुरूंनी त्यावर कृपा केली अपरंपार संन्यास देऊन सत्वर ब्रह्मज्ञान उपदेशिले नाव माधव सरस्वती ठेविते झाले तयाप्रती सद्गुरूची वर्णाया कीर्ती विदेही मुका होईल या प्रयाग क्षेत्रात शिष्य केले अगणित त्या माझी मुख्य सात त्यांची नावे ऐकपा मुख्य माधव सरस्वती बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती सदानंद सरस्वती जानपा ज्ञानज्योती सरस्वती पुढे सिद्धमी एक निश्चिती प्रयागाहून सद्गुरुमूर्ती दक्षिण दिशेस निघाले मधली तीर्थे करून आले करंज नगरा लागून तेथे जननी जनकाकारण बहीण भावास भेटले नागरिक अवघे आनंदले आदरेसी पूजले श्रीपाद वल्लभ रूप दिदले तेथे मातेसी दर्शन रत्ना नामे एक स्त्री होती तेथ देख तिने केले कौतुक ते आता सांगतो रत्नाबाई म्हणे गुरुनाथा माझी सांगावी जन्मकथा भूत भविष्य आपण जाणता म्हणून प्रश्न केला हा सद्गुरु म्हणती तिचं कारण तुझे प्राक्तन आहे गहन तुझे जावया दोष दारुण तप केले पाहिजे तुवा दक्षिण देशी गाणगापुरी भीमा मर्जा संगमावरी तपा बैसावे सत्वरी भेटी होईल माझी तेथ ती झाल्या दोष दारुण होतील तुझे बाळे दहन ऐसे तिशी सांगून सद्गुरु आले त्र्यंबकेश्वरा सिद्धाने नामधारकाला जो का इतिहास कथन केला तोच मी संक्षेपे तुम्हाला कथन करीतो श्रोते हो स्वस्ती श्री गुरुचरित्र सारामृत ऐकोत सदा भाविक भक्त हेच विनवी जोडून हात अति विनये दासगणो इति तृतीयोध्याय शुभं भवतु श्री दत्तात्रेयार्पणमस्तु श्री हरिहरार्पणमस्तु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री गणेशाय नमः हे रुक्मिणीपती ब्रह्मांडेशा निवारी माझ्या दुरितपाशा तुझला शक्य पंढरीच्या काही न उरले जगत्रयी सिद्ध म्हणे नामधारकासी नरसिंह सरस्वती ज्ञानराशी आले त्र्यंबक क्षेत्रासी स्नान करण्या गौतमीचे इतिहास या क्षेत्राचा येणे रीती आहे साचा गोहत्या दोष गौतमाचा गेला गौतमी स्नानाने शिवमस्तकी गंगा राहिली ती तेथून काढण्या युक्ती केली ऋषी मुनींनी जानबली ती ऐक सावचित्ते मंत्र सामर्थ्य निर्माण एक धेनू करून ती दिली शेतात सोडून साडी खाण्या गौतमाच्या तिचे कराया निवारण गौतमे दर्भ घेऊन हैक म्हणता गेले प्राण त्या धेनूचे त्र्यंबकेश्वरी गौतमा मुनी म्हणाले तुझे करे पाप घडले ते बापा जाईल बले गंगा आणि ता मृत्युलोकी मानून ते प्रमाण वचन गौतम करी अनुष्ठान ज्या तपाने पार्वती रमण प्रसन्न झाला गौतमा ते जटास्थ गंगा सोडिली गौतमी नाम पावली त्रिभुवनात गर्जना झाली गौतमीच्या नावाची तिथी गौतमी गोदावरी त्र्यंबक क्षेत्र तिचे तिरी तेथे नरसिंह सरस्वती साक्षात्कारी आले यती यात्रेस या गोदेचे करिता स्नान जन्मांतरीचे दोष दारुण जाती भस्म होऊन ऐसे महात्म्य गौतमीचे त्या गंगेची प्रदक्षिणा करण्या निघाला योगी राणा जो दत्त अवतार जाणा स्वामी नरसिंह सरस्वती प्रदक्षिणा करीत करीत स्वामी आले मंजर थाप्रत तेथे माधवारण्य सुचिरभूत एक येऊन भेटला नरसिंह उपासना त्यासी तो त्या चिंती हरणीशी तो अनायासे सदनासी स्वामी आले चालून साष्टांग केले नमन सद्भावे वंदिले चरण तो झाले दर्शन त्रयमूर्तीचे त्याच ठाई हा स्वामी नरसिंह सरस्वती साक्षात आहे दत्तमूर्ती परिभ्रमण भूवर्ती जगदोद्धारा करिधा या सकशास पाहिजे तीर्थ हा तीर्थरूप साक्षात
जनासु वाटे लावण्या प्रत कर्म मार्ग आचरे हा. माधवारण्यावर देऊन सद्गुरु निघाले तेथून, बासर सरस्वतीचे स्थान येथे झाले तया ठाया. तेथे पोटदुखीचा एक विप्र होता साचा, तो प्राण देण्याचा विचार करी मानसी. म्हणे मी पूर्वजन्मात अन्न ना दिले याचका प्रत, म्हणून या जन्मात हाल माझे होती असे. ही दुर्धर व्याधी कोठवरी सहन करावी आता तरी, देतो गोदे भीतरी मी जाऊन प्राण आता. प्राण देण्या गंगेवर विप्राला सत्वर, ते पाहून गुरुवर शिष्यास बोलू लागले. अरे जा जा त्यासा ना हा का कंटाळला से प्राणा, आत्महत्या दोष जाना मुळीच महाभयंकर. शिष्याने द्विजा आणि लेख सद्गुरु पुढे उभे केले. तै नरसिंह सरस्वती बोलले, व्याधी आज गेली तुझे, आम्ही औषध देतो त्यास यथेच्छ करी भोजनास. तो इतुक्यात दर्शनास विप्र एक पातला, तो कौंडिन्य गोत्रीचा द्विजा अपस्तंभ शाखेचा, सायनदेव नावाचा विबुध हो. सायनदेव चरणी लागला अष्टभावे दाटला, स्वामी माझा उद्धार झाला आपुल्या चरण दर्शनाने. सद्गुरु त्यासी बोलले, तुम्ही कोण कोठले, सायनदेवे सांगितले स्वामी लागी येणे रीती. मी कांची नगरचा राहणारा आहे साचा, मी नौकर यवनाचा झालो उदर भरावया. ऐसे ते दवा ऐकून स्वामींनी तुकविली मान, आणि म्हणाले आमुचे वचन मान एवढे बापा तू. या व्यतीताला निज घरी घेऊन जाय सत्वरी, भोजन घाली अति आदरी विविध पक्वाने करुण. तै सायनदेव मने जोडून हात हया घालिता भोजन सत्य, पंचत्वा पावेल त्वरित उदरव्यथा यासी असे. याचा दोष गुरुनाथा लागेल की माझ्या माथा, म्हणून झाले विनविता अन्य सेवा सांगणे. हा महानवमीसी यथेच्छ जेव लागे हासी, तेने व्याधी विकोपासी गेली याची महाराजा. ते ऐकता सद्गुरु हसले प्रेमे सायनदेवा बोलले, आमुचे औषध आहे आगळे भोजनेची गुण. एवच सायनदेवानी तो द्विजनेला निज सदनी, स्वामी लागी प्रार्थुनी आणले गे हा पुढिते. मंगल पूजा उगी झाली शिष्यांसहित ते दवा भली, सद्गुरु मूर्ती बैसरी भोजन ते करावया. यथेच्छ जेवला व्यथित झाला व्याधीपासून मुक्त, स्वामी सघाली दंडवत नाचू लागला आनंदे. जय जय स्वामी नरसिंह सरस्वती तू साक्षात दत्तमूर्ती, कृपा कटाक्षे व्याधी प्रतित्वा हरिले गुरुराया. तव कृपेचे महिमान आगळे आहे सर्वांहून, हे बासर गाव धन्य धन्य चरण आपुले लागले. सायनदेवावर दिदला सुसंतती उपजेल वंशाला, पुढे वृत्तांत कैसा झाला तो आता परियेसी. यवन भयापासून सायनदेव रक्षिला जाण, पुढे वैजनाथ परळी कारण येथे झाले श्री गुरु. परळी माझी राहिले गुप्त काकी झाला त्रास अमित, कामनी कलोक संख्यात दर्शना येऊ लागले. मनकामना पूर्ण व्हावयाची भक्ती होते शिष्यराया, ती अवघीच होय वाया निष्काम भक्ती एक खरी. आपुल्या अवघ्या शिष्यांसी दिले लावून यात्रेसी, निरोपिले ऐसे तयासी शैल्य पर्वती भेटीस यावे. बहुधान्य नाम संवत्सरी येऊ शैल्य पर्वतावरी, तीर्थयात्रा करून तोवरी तुम्ही यावे ते ठाया. अवश्य म्हणाले शिष्यगण सद्गुरुस केले वंदन, स्वामी नरसिंह सरस्वती दयाघन ऐसे सांगती तयाला. या अखिल ब्रह्मांडात काशी क्षेत्र विख्यात, तेथे तुम्ही जावे त्वरित विश्वेश्वरा भेटावया. भागीरथीची प्रदक्षिणा तेवी अर्चावी सरिता यमुना, प्रत्येक नदीच्या संगमस्थाना प्रयाग तीर्थ मानावे. वरुणा नदी कुशावर्ती, श्रुतकृष्णा वितस्ता शरावती, मरुद्विदा शिवनी मधुमती, द्वे देव नदी आदी करुण. चंद्रभागा शरयू रेवती मंदाकिनी गोदानी शिती, ज्या ज्या नद्या तीर्थे असती तेथे आदरे स्नान करा. तैसे सेतुबंध रामेश्वर पुरुषोत्तम श्रीरंग भीमाशंकर,
गंगोत्री बद्री केदार महालय क्षेत्र प्रवरातिरी कोटी तीर्थ नर्मदा तीर्थ मातृकेश्वर कुब्ज तीर्थ प्रसाद तीर्थ विजय तीर्थ गोकर्ण क्षेत्र तैसे पहा भीमरतीचे कंठी नामा पांडुरंग जगजेठी जो दोष हरी उठावटी दर्शन मात्रे भक्तांचे अमर जा संगमात कोटी तीर्थे असती सत्य वृक्ष जेथे अश्वत्थ कल्पवृक्ष तो देखा तुंगभद्रा नदी वरदा मलप्रभा संगम सुखदा निवृत्ती संगम गोविंदा बहुप्रिय वाटतसे सिंहराशीत बृहस्पती असता गोदेची विशेष महती सकळ तीर्थात वृद्धाती ती जमीन कोणी श्रेष्ठ नसे श्रीकृष्णे सकन्यागती येते भेटण्यास भागीरथी मूळ राशीस बृहस्पती येता महत्व तुंगेचे कर्क राशीस येता सूर्य मलप्रभेचे महत्व होय भीमा कृष्णा संगमी जाय अवघे पाप दुरित दैन्य महालक्ष्मी कोल्हापुरी ती दक्षिण काशी होय खरी भिल्लवडी क्षेत्र कृष्णा तिरी औदुंबर तसेच धनुष्य कोटी रामेश्वर कुंभकोण कावेरी तीर कन्याकुमारी साचार दर्भशयन तैसे हो त्या समस्त तीर्था माझारी कृष्णा तटाचे महत्व भारी ऋषी ब्रह्मवेत्ते तिच्या तिरी ज्ञानार्जना राहिले त्यातही ते क्षेत्र विशेष अमरापूर नाम जास पंचगंगा संगमास महत्व आगळे प्रयागाहुनी या पंचगंगा संगमासी अवघीच तीर्थे परियेसी याच्याहुनी महिसी क्षेत्र आण पवित्र नसे पुढे तीर्थयुगालय ज्या दर्शने पाप जाय नंतर बापा शूर्पालय विश्वामित्र तीर्थ भगवती मलप्रभा संगम श्वेत शृंग तीर्थ उत्तम उत्तर वाहिनी असे परम कृष्णा येथे सुखदायिनी केदारेश्वर पिठापुरी वृषभाद्री मणिगिरी कल्याण नगरीची थोरी फार चुके येरधारा सर्व तीर्था स्नान करा नद्यांचा दोष मनी धरा वर्षा काल येता खरा नद्या होती रजस्वला परिजा महानद्या थोर भागीरथी गोदासाचार चंद्रभागा नर्मदा तीर सिंधू शरयू परियेसा 3 दिवस बरवा यांना दोष मानावा वापी तडागा जाणावा दोष बापा एक रात्र येता नदीसी नवे उदक ते दिवसीची रजस्वला देक ग्रीष्मकाळी निशंक दोष मानणे दिवसदा तीर्थे तीर्थ महिमा ऐकिला शिष्य समुदाय निघून गेला गुप्त रूपे त्र्यंबक स्थला राहिले नरसिंह सरस्वती शिष्य जाता तीर्थयात्रेसी मी एकटा होतो सद्गुरु पाशी तेथे एक विप्रदर्शनासी येता झाला श्री गुरुच्या करुण पदाचे वंदन द्विज बोले करुणावचन तारा स्वामी मज लागून माझी उपेक्षा करू नका मागे मी एक गुरु केला तो न विद्या सांगे मला निशिदिनी लावी सेवेला जे का अतिहीन असे दुरुत्तरे ताडीवरच्या वर कदा न बोलत असे मधुर मी कंटाळून अखेर त्याग त्याचा केला असे ते ऐकता द्विजवचन सद्गुरूने केले हास्यवदन आले मजला कळून निर्दैवी तू जन्माचा आपुले दोष झाकीसी सद्गुरूला दूषण देसी जाऊन कल्पतरूपाशी राहिला सरे करंटा तुझ्या सारख्या धमा लागून गुरुसेवा घडे कोठून गुरु निंदकाचे वदन कदापिही पाहू नये ऐसे ऐकता द्विजमनी परमाणु ताप पाहुनी घट्ट धरिले चरण दोन्ही पायी लोळू लागला महाराज मम करे चुकी झाली ती पाहिजे दुरुस्त केली आपण जगत्रयाची माऊली आता न लोटा परता हो असा अनन्य भाव पाहून श्री गुरु बोलले त्या कारण ऐक गुरु भक्तीचे महिमान अवधान देई मम बोला अरे सद्गुरु ही जननी जनक हरिहर ब्रह्मा देख गुरु कल्पतरु निशंक कल्पिले फळ देणारा ये विषयी एक कथा सांगतो मी तुझा आता दौम्य मुनी म्हणून होता ब्राह्मण एक द्वारकेसी त्या दौम्य ऋषी पाशी तिघे शिष्य परियेसी त्यातून बापा पहिल्यासी नाम अरुण पांचाळ वेद शिष्य दुसरा उपमन्यू तो जाण तिसरा पाहून त्या अमांतरा कोण गणती करील शिष्याचे पाहून मन मग देती वरदान उगीच नमस्कारा लागून कदा न फल अर्पित ऐक अरुण पांचाळास सांगती जा शेतास तडागीचे पाणीच्या साळीस देऊन यावे अस्तमानी अरुण साळीचे शेती गेला तडाग नैनी पाहिला
म्हणे सद्गुरूचे शेत माथ्याला आहे यासी काय करू. प्रवाहास बंधारा घातल्या विननय खरा. उदकाचा ओगसा जिरा या साडीच्या शेतासी. दगड धोंडे आणून टाकी प्रवाहात नेऊन. भिंत बांधाया कारण ते सवेच जाती वाहून या. अरे खेद बिचारा कंटाळला प्रवाह माझी आपण पडला. बंधाऱ्या सम होऊन भला तेने तुंबले तेथवारी. पाणी गेले शेतात सूर गेला असता प्रत. धौम्य ऋषी आले शोधित निज शिष्यास ते ठाया. शेता माझी पाहिले वारी आनंद झाला अंतरी. दृष्टी फेकिता सबोवारी शिष्य कोठेन दृष्टी पडे. मग हाक मारिली ती अरुणाने ऐकिली. त्वरे जाऊन पाऊले धरिली धौम्य मुनीची दयाने. मुळीच ते अंतर्ज्ञानी होते बापा धौम्य मुनी. न सांगताही कोणी अवघेच त्याने जाणले. अरुणास हृदय धरिले दोन्ही हाते कवटाळिले. मुखी आशीर्वचन बोलले विजयस्तु म्हणून. वेद वेदांगे व्याकरण अवघी तुझ लागून. मुळी नको अध्ययन याचे तुशी करावया. माझा हस्त तुझे शिरी सांख्य तर्कशास्त्रे दुसरी. तुझ्या घरी भरतील वारी मतप्रसादे करुनी. तो आशीर्वाद तात्काळ फळला अरुण पांचाळ विद्वान झाला. सद्गुरु सेवक नाही गेला वाया बापा जगामध्ये. दुसरा शिष्य वेद त्याला धौम्य मुनी सांगता झाला. तू रक्षून शेताला कापणी खुरपणी करावी. रास होईपर्यंत त्वा रक्षण असावे तेथ. ते वेदाने मानून खचित बैसला राखण शेताते. पिकाची कापणी झाली रास अवघी तयार केली. धौम्य मुनीला निवेदिली हकीकत रास झाल्याची. रास आणाया कारण गाडा रेडा देऊन. आणि सांगितले भरून रास आणावी म्हणून या. प्रशस्त होता गाडा ओढण्यासी एक रेडा. म्हणून झाला कानकोंडा मना माझी वेदतो. मग त्याने ऐसे केले रेड्यास गाड्या जुंपिले. एक बाजूचे घेतले जुत्याने निजस्कंदी. परी झाले अगटित चालता गाडा पंथात. ऋतून गेला चिखलात गती रेड्याची खुंटली. मग तो वेद शिष्य गाडा ओढण्या बळ विशेष. करू लागला तो फास लागता झाला गळ्यासी. प्राणांताचा समयाला ओढोच लागला गाड्याला. म्हणे गुरु आज्ञे करिता गेला प्राण माझा जाओ तरी. तो इतुक्यात धौम्य मुनी उभे ठाकले येऊनी. वेदाची निष्ठा पाहुनी परमचित्ती संतोषले. आणि अमोघ दिदळावर सर्वत्र होईल जय जयकार. माझा आहे वरद कर सर्वदा तुझे शिरावरी. सुख संपदा भोगाता खेर युक्ती सायुज्यता. पुनरावृत्ती नाही जाता वेदा राहिली तुझ कारणे. तै वेद सद्गुरु चरण वंदून गेला निजगृहा लागून. लोकरीती संसार करून अखेर गेला उद्धरोनी. तिसरा उपमन्यू शिष्य त्यासी गोधन दिले चारायासी. त्याचा आहार राक्षसी अन्न लागे बहुपोटा. म्हणून क्षुधाक्रांत होता झाला गुरे घेऊन येता. ते सद्गुरूने पाहता कोपते झाले धौम्य मुनी. अरे अस्तमानापर्यंत गुरे चारावी रानात. उपाशी न मारी या प्रत दिवसा गृहा येऊ नको. उपमन्यू तैसे करी भिक्षा मागून कांतारी. कसे बसे उदर भरी जठराग्नीची आग मोठी. धौम्य पुसे तयास तुझा देह न का झाला कृश. काय खाशी काननास हे आम्हा सांगावे. उपमन्यू म्हणे जोडून पाणी मी भिक्षा मागतो काननी. त्यावरी निर्वाह करुनी रक्षितो गुरे स्वामिया. धौम्य म्हणे तयासी आम्हा टाकून तुझे विशी. भिक्षा मागून काननासी देई आम्हा लागून. ते उपमन्यूने मानिले प्रथम भिक्षेस नेऊन दिले. दुसरी वरी आपुले उदरवरी शिष्य तो. गुरु सांगती त्या प्रत हेही कर्म अनुचित. दोन्ही भिक्षा सदना प्रत आल्या पाहिजे तामुच्या. शिष्य बिचारा तैसे करी पोटा लागी क्षुधा भारी. गाई सवा स्वरूपिता धरी कासे खाली ओंजळ. तेही करणे बंद केले गुरुने सत्व पाहण्या भले. तै एक दिनी नवल वर्तले ते ऐक सावचित्ते. अर्क वृक्षापासून दूध काढी धरुनी द्रोण. तो त्या चिकाचा एक कण उपमन्यूच्या नेत्री गेला. तेने झाला आंधळा मार्गी जाता कुपात पडला. म्हणे या दुर्दैवाला काय करू आता मी.
सांग सेवा सद्गुरूची माझ्या करेन घडे साची तो स्वारी पातळी धौम्याची कुपाची हा सन्निध शिष्यास वरती काढला अश्विनोध्याय उपदेशिला तो जो आऊ जपताम उपमन्युला दृष्टी आली साचकी गुरुनी दिदलावर अमोघचा साचार उत्तंक नामे शिष्य थोर लादेल तुला वत्सारे जनमे जय राजा कारण तोच करील उपदेश जाण एवच तुझे महिमान वाढेल जा भूमंडळी तुझे कल्याणाची जरी इच्छा असेल साची तरी जा आपले गुरुची पावले धरी पुनरपी या कथेने अनुताप द्विजास उपजला आपोआप अनुतापा पुढे पाप राहील सांगा कोठुनी निज गुरुकडे जाण्याला तो शिष्य परत निघाला ते पाहून तारिला श्री गुरुने तेथल्या तेथ जगद्गुरु नरसिंह सरस्वती कोण वर्णिल त्यांची कीर्ती नामस्मरणे भस्म होती सर्व अंगीचे महादोष असो सद्गुरु तेथून आले भिल्लवडी ग्रामा लागून तेथे भुवनेश्वरीचे स्थान त्रिभुवनात ख्यात जे जवळ कृष्णा तटी पश्चिमेस स्वामी राहिले औदुंबरास ज्या योगे महिमा विशेष वाढला त्या स्थळाचा राजा जाय जया स्थानी तीच होय राजधानी तैसे औदुंबरा लागुनी महत्व आले स्वामीमुळे असो करवीर नगरात वेद विद्या पारंगत मान जया विद्वानात विशेष ऐसा द्विज होता परी त्याचा कुमार निर्बुद्ध जैसा दगड थोर ज्या पाहता विप्रवर कष्टी राहे मानसी लोक अवघे तू करीती अहोरात्र निंदिती तू हिऱ्या पोटी गान निश्चिती बासुर्या शीश नैश्वर मुंज पाहिली करून परीन ये वेदाध्ययन सांगितले जाय विसरून क्षणा माझी सर्वता अनुताप उपजला त्याचे पोटी खराच मी घार गोटी निघाला कंटाळून शेवटी तया करवीर ग्रामास भुवनेश्वरी लागी आला जगदंबेसी नमस्कार केला 3 दिवस राहिला उपोषित तिचे पुढे परीन पावे भवानी ऐसे ते दवा पाहुनी जिभा आपली कापुनी अर्पण केली देवीस आता देत उद्या प्राण तुझे चरणावरी जाण तुझे आहे जननी पण खोटे ते हे समजलो ते रात्री स्वप्नात भुवनेश्वरी सांगत ऐसा न होई दुःखित जाय उद्या औदुंबरा तेथे नरसिंह सरस्वती नामे आहेत एक यती जे करतील कृपाती ब्रह्मचार्या तुझवरी ऐसे स्वप्न पाहून सुप्रभाती केले प्रयाण भुवनेश्वरी वंदून येता झाला औदुंबरा श्रीकृष्णेचे स्नान केले यती चरणास वंदिले नयनी वाहो लागले स्वामी पाहता आनंदाश्रू जीभ कापली म्हणून न बोलवे त्या कारण स्वामी आहेच त्रिकालज्ञ सर्व त्यांनी जाणिले ब्रह्मचारी हृदय धरिला शिरी वरद कर ठेविला त्या योगे तो झाला बृहस्पती ब्रह्मचारी जिम्हा जी का कापिली ती त्यासी पुन्हा आली अवगत होणे न राहिली एकही विद्या तयाला क्षणात ऐसा चमत्कार झाला तो मानू कोठवर साक्षात सतीश्वर स्वामी नरसिंह सरस्वती इति श्री गुरुचरित्र सारामृत ग्रंथ तारक हो भाविकांप्रत हीच भिक्षा मागत दत्तात्रेयासी दासगणो इति चतुर्थोऽध्याय शुभं भवतु श्री दत्तात्रेयार्पणमस्तु हरिहरार्पणमस्तु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गंगा पापं शशितापं दैन्यं कल्पतरुस्तथा पापं तापं च दैन्यं च हरें श्री गुरुदर्शनं सिद्धान्तवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय सद्गुरु अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज की जय सद्गुरु पूर्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय सब संतन की जय नर्मदा माता की जय नर्मदे हर